आजची ऋचा आहे एकदन्तं चतुर्हस्तं पाशं अंकुशधारिणं रदं च वरदं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणम् उच्यतम् आविर्भूतं च सृष्ट्यादयो प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः. या रुचीमध्ये गणेशाच्या सगुण रूपाचं वर्णन आलं आहे. तो एकदंत आहे. 4 हात असलेला तो वरील उजव्या हातामध्ये 5 शस्त्र आणि वरील डाव्या हातामध्ये अंकुश धारण केलेला आहे. खालील डाव्या हातामध्ये हत्तीचा दात आहे आणि खालील उजवा हात हा आशीर्वाद देत आहे. त्याच्या ध्वजावरती मूषक याचं चिन्ह आहे. त्याचा वर्ण लाल आहे, रक्तवर्णाचा तो आहे. त्याचं पोट मोठं आहे म्हणजे तो लंबोदर आहे. सुपासारखे त्याचे कान आहे. त्याने लाल वस्त्र धारण केलेलं आहे. लाल चंदनाचे गंध म्हणजेच ओटी संपूर्ण शरीराला लावली आहे. लाल रंगाच्या फुलांनी त्याचे पूजन झालेले आहे. भक्तांवर सतत कृपा करणारा हा देव आहे. अत्यंत दयाळू असा देव आहे. सृष्टीचे मूळ कारण असलेला हा देव आहे. सांख्य दर्शनानुसार सृष्टीचे आद्य कारण म्हणजे प्रकृती आणि पुरुष यांच्याही पलीकडे तो आहे. याचं समजून उमजून ध्यान करणारा योगी हा श्रेष्ठ योगी समजला जातो. असं सगुण साकार गणेशाचं वर्णन आलेलं आहे. एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः. या गणेशाचं, या अथर्व शीर्षाचं अध्ययन जो समजून उमजून करतो तो योग्यांमध्ये सर्वश्रेष्ठ समजला जातो. हा साकार गणपती आपल्या जीवनाला आकार देऊ ही सदिच्छा. गणपती बाप्पा मोरया.